अशा मस्त पावसाळी थंड हवेमध्ये गरम गरम सूप प्यावेसं कुणाला नाही वाटणार। सूप आरोग्यदायी पण हवे आणि चविष्ट पण हवे। मग आज आपण प्लेन लेमन कोरिएंडर सूप कसं करायचं ते बघणार आहोत। हे सूप करायला तर सोपं आहे, साहित्य तर कमी लागतं आणि चवीला तेवढंच मस्त होतं। चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आता साहित्यामध्ये मी मूठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली, अर्धा लिंबू घेतलाय, अर्धा इंच आले, लसणाचे 7-8 पाकळ्या, 1 हिरवी मिरची, मीठ आणि साखर घेतले। आता साधारण 3 कप पाणी किंवा 2 भांडे पाणी आपण गरम करायला ठेवूया। पाणी थोडे गरम झाले की त्यामध्ये कोथिंबीर घालायची, आलं घालायचं। आलं सुद्धा मी साल काढून धुवून मग घातलेलं आहे। एक मिरची इथं वापरलेली आहे, तुम्हाला नको असेल तर स्किप करू शकता। तसेच लसूणच्या 7-8 पाकळ्या घालायच्या। झाकण ठेवून चांगलं मिश्रणाला उकळून कोथिंबीर चांगली शिजवून घ्यायची। हे बघा, आता 1-2 मिनटं मी हे मिश्रण उकळले आणि कोथिंबीर आपली शिजली। आता मिश्रण थोडंसं गार झालं की हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि ह्याची छान बारीक पेस्ट करायची। हे बघा, मस्त अशी हिरवीगार बारीक पेस्ट आपली झालेली आहे। आता आपल्याला ही गाळून घ्यायची। एका पातेल्यावर गाळणं ठेवून मी ही तयार केलेली पेस्ट यामध्ये घालते। तसेच कोथिंबीर शिजवलेलं जे पाणी आहे ते सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन मिक्सरचं भांडं निपटून घेते आणि ते पाणीसुद्धा आपण या गाळणीत घालून घेऊ। आता चमच्याने आपण हे चांगलं मिश्रण हलवून घेऊ, म्हणजे चोथा वरती राहील आणि गाळलेलं पाणी खाली राहील। आता आपण कढई गरम करत ठेवू आणि त्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि साखर घालायचं आहे। तुम्ही बघितलं असाल मी मीठ अगदी किंचित घेतले, साखरसुद्धा थोडी घेतलेली आहे, कारण कोथिंबीरमध्ये थोडे मिठाचे प्रमाण असते, त्यामुळे यात मीठ साखर कमी लागते। अगदी नाही घातले तरी चालते, तरीसुद्धा सूप चविष्ट होते। त्यामुळे BP आणि शुगरवाल्यांसाठी हे सूप अगदी गुणकारी आहे। तसेच कोथिंबीर पचनशक्ती सुधारायला मदत करते, व्हिटॅमिन Aचे प्रमाण भरपूर असते, त्यामुळे डोळ्यांसाठी चांगली असते, किडनी फंक्शन सुधारते, किडनी स्टोनवर सुद्धा कोथिंबीर अगदी गुणकारी ठरते। हिरव्यागार अशा कोथिंबीरमध्ये मुबलक प्रमाणात लोह, खनिजे, जीवनसत्व, अँटीऑक्सिडेंट असतात, जे शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यास मदत करतात। अशा ह्या गुणकारी कोथिंबीरीचे हे सूप चवीला खूप मस्त होतं। मस्त 2 मिनटं हे मिश्रण उकळून घ्यायचं, गॅस बंद करायचा आणि मग त्यात लिंबाचा रस घालायचा आहे। पुन्हा एकदा मिश्रण चांगलं ढवळून आपल्याला हे सूप गरम गरम सर्व करायचं आहे। छान मी दाखवलं त्याप्रमाणे पातळसर असं सूप करायचं। तुम्हाला अजून जर ह्यात चव वाढवायची असेल तर तुम्ही कोथिंबीरीबरोबर थोडासा पुदिनासुद्धा याबरोबर शिजवू शकता। अतिशय चविष्ट तेवढेच गुणकारी प्लेन लेमन कोरिएंडर सूप तयार आहे। या पावसाळ्यात थंड हवेत एकदा तरी नक्की करून बघा, करायला खूप सोपं आहे आणि तेवढंच चविष्ट आहे। मस्त त्याच्यावर थोडंसं बटर घालून हे गरम गरम सूप या सीझनमध्ये नक्की करून बघा आणि नक्की पिऊन बघा। आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या। असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा। त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त सोप्या आरोग्यदायी पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो। ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा। बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर नक्की क्लिक करा, म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील। ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।